एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूक मार्गावरील फुटपाथवरील अतिक्रमण काढा, नाहीतर आंदोलन करू। सामाजिक कार्यकर्ते रोहित खिलारे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त मिरवणूक मार्गावरील झाडांची फांटे काढण्यासाठी मनपा उद्यान विभागाला मध्यवर्ती महामंडळातर्फे निवेदन दिल्यानंतर मनपा उद्यान विभागाचे कर्मचारी मिरवणूक मार्गावरील झाडांचे फांटे काढण्यास सुरुवात करण्यात आली। परंतु साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते रामलाल चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गावरील रहिवासी विरोध करत असताना सामाजिक कार्यकर्ते रोहित खिलारे यांनी त्या मार्गावरील रहिवाशांना समजावून सांगून त्या मिरवणूक मार्गावरील झाडांचे फांटे काढण्यात आले। त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रोहित खिलारे माध्यमांशी बोलताना, मी रोहित खिलारे आज साहित्यरत्न लोकशाहीसाठी यांच्या 105व्या जयंतीनिमित्त महापालिकेचे कर्मचारी उद्यानचे जे अण्णाभाऊ साठे चौक, रामलाल चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जो मिरवणुकीचा रस्ता आहे, रूट आहे, त्या रूटला जे झाड आहे ती काही वारंवार दरवर्षी तिथले लोक काय झाडं तोडत असल्यामुळे ना पौदा चावडी, रामलाल चौक व अण्णाभाऊ साठे चौकाच्या मार्गावर गाड्या अडथळा येतं। ते गाड्या 1-1 तास 2-2 तास लेट होते ती, त्याच्यामुळं बाकीच्या मंडळांना लेट होतो आणि ते एका जागीच मिरवणूक समारोप करायला लागते। आणि आत्ताही महापालिका कर्मचाऱ्यांचा मला फोन आला की इथले लोक झाडं तोडू देण्यात तुम्ही या इथं। मी तात्काळ मी आलो इथं, तरी काय लोक झाडं तोडू देत होते साईडच्या फांट्या वगैरे। मग ते फांट्या तोडत असताना इथल्या लोकांना बोलणं करून समजावून सांगून वाद झाला थोडाफार आणि झाडं तोडायला लावलो। मी समोर थांबून आपण काम करून घेत आहे आणि महापालिकेची विनंती आहे अतिक्रमण विभागाला रामलाल चौक अण्णाभाऊ साठे पुतळा ते रामलाल चौक वापरून ते अतिक्रमण आहे फुटपाथचं, त्याच्यावर जयंतीच्या आत मिरवणुकीपर्यंत 3 तारखेच्या आत हे फुटपाथ एकदम व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे रस्ता, नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल।